आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझ्या आईसारखी. अशीच आयुष्यभर नाती जपत राहा, माणसं जोडत राहा, कधीच कोणाचा मत्सर करू नकोस आणि अशीच छान गोड हसत राहा. करेक्ट. कारण उद्या आमच्या मागे तुलाच तर हे सगळं साम्राज्य सांभाळायचंय. तू असं का बोलतेस? मी तुम्हा दोघांना कधीच कुठे जाऊ देणार नाही. सहज बोलली ग बाळा. उद्या म्हातारपणी तू आमची काठी होणार आहेस की नाही? मी तुम्हाला म्हातारच होऊ देणार नाही. कायम माझ्यासमोर तरुण ठेवेन आणि डॅशिंग. ओ ग माझी चिवताई. झोपले का सगळे? हळू बोल, हळू बोल. जे काय करायचंय ना ते पटकन कर आणि आवाज करू नको. कोणी उठलं ना तो वाट लागेल. हो ना. आणि तुला जे काही करायचं असेल ना ते आवाज न करता खड्डा खोदतो. थांब. मला माहित होतं तू परत आलायस. आणि मला खात्री होती तू अजूनही घरच्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेस. तू असायलम मधून पळून निघालास तेव्हाच मला शंका आली होती. चेहरा बदलला, स्वतःचा ओळख नवीन निर्माण केलीस. पण काय ना, कितीही प्रयत्न केले तरी स्वतःचा मूळ स्वभाव बदलता येत नाही. यश, प्लीज फोन कर पोलिसांना. भद्रा. प्रिन्स, काय झालं? काय झालं प्रिन्स? वाईट स्वप्न पडलं का? वाईट नाही, खूप भयानक स्वप्न. काय? सगळे झोपले होते तेव्हा मी मैत्रीच्या घरी खड्डा खणायला गेलो. जसंच मी खड्डा खणायला गेलो तेव्हा यश आणि मैत्रीने मला बघितलं.
स्वप्न खरं ठरलं तर, त्या आदिशक्तीने मला खरंच मारलं तर, हे स्वप्न एक संकेत तर नसेल ना? पत्रा पत्रा काहीतरी कर, तू काहीतरी कर, प्लीज काहीतरी कर तू. शांत. आणि सगळ्यात आधी तुमच्या मनातली ही भीती काढून टाका. असं काहीच होणार नाहीये, कारण मी असं काही होऊच देणार नाही. चिडोबांनी आपल्याला जे काही सांगितले ते आधी केलं पाहिजे. मैत्रीच्या घराच्या आड्याखाली पाऊल पुरली पाहिजे, आणि हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे, कोणालाही मागमूस लागू न देता. कामाला लागा, उगाच वेळ दौडू नका आता. पण ते काम करायचं कसं? काहीच मार्ग निघणार नाही असं नाही होणार. काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. यश दादा, ये रे. बरं, तू सांगितल्याप्रमाणे मोरिया कॅटरर्सला तुझी ऑर्डर दिली आहे. ते म्हणाले काही घाबरू नका, सगळं व्यवस्थित होईल. वा, एकदा मैत्रीताईच्या पण कानावर घाल, म्हणजे तिच्या मनातल्या शंका जातील. ये मैत्री, याच्या ओळखीचे आहेत ते केटरर्स. मला यश बोलले त्या केटरर्स बद्दल. खूप जुने आणि उत्तम केटरर्स आहेत म्हणे. 25 वर्षांपासून व्यवसाय आहे त्यांचा. यशदादाने कॉल केला, म्हणाले घरचंच कार्य आहे, त्यामुळे सगळं कार्य उत्तमरित्या पार पडेल. हो, खरं तर आम्हाला उत्तम आचाराची गरज होतीच. 70-80 लोक येणार आहेत महाप्रसादाला, आणि स्वयंपाक उत्तम होईल यात मात्र शंका नाहीये. पण तरीही सगळं छान काळजीपूर्वक व्हावं असं म्हणणं आहे माझं. तुम्ही निश्चिंत राहा, मी आजच त्यांना उद्या लागणारी भांडी आणि शेगडी पाठवून द्यायला सांगतो. अरे वा, थँक्यू. अरे माऊली, कुठे?